आपल्या बिझी शेड्यूलमधनं आपण आपल्या स्किनसाठी एक थोडा वेळ काढायला पाहिजे। शेवटचे 5 मिनिटं रात्री झोपायच्या आधीचे तरी 5 मिनिटं आपण आपल्या स्किनसाठी काढले पाहिजे। आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझं नाईट रूटीनचं शेड्यूल आणि ते कसं असतं, मी कसं फॉलो करते, तर ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे। सो मी कुठला प्रोडक्ट वापरणार आहे आज, मी त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला देणार आहे। सो हे आहे नाईट रिपेअर फेस सिरम जेल, जे आहे डर्माको कंपनीचं। आणि यात काय आहे तर यात आहे 1% सॅलिसिलिक ॲसिड आणि हायलोरोनिक ॲसिड। तर हे काम कशावरती करतं, तर हे काम करतं तुमच्या ॲक्नेचे मार्क्स असतात, काही ॲक्ने असतील, पिंपल्स असतील किंवा पिगमेंटेशनचे डाग असतील, तर ते लाइटनिंग इफेक्ट देण्यासाठी, त्याला थोडं पिगमेंटेशन जे काही असेल ते कमी करण्यासाठी त्याच्यावरती हे काम होतं। परत तुमचे ओपन पोर्स असतील, ओपन पोर्स तुमचे कंट्रोल करतं। परत एजिंग साइन्स काय असतील ते पण तुमचं कंट्रोल करतं, जे की हायलोरोनिक ॲसिडचं काम आहे। सो तुम्हाला टाइटनिंग इफेक्ट देतं आणि एजिंगचे साइन्स जे असतात, जसे मार्क्स येतात त्याच्यावरती, परत फोरहेडवरती मार्क्स येतात, परत आपल्या आयलिड्सच्या आईजच्या खाली मार्क्स येतात, थोड्या आयलिड्स पण हे होतात। सो हे जे प्रॉब्लेम्स असतात ते हायलोरोनिक ॲसिडनी हे कंट्रोल करता येतं आपल्याला। सो यामध्ये हायलोरोनिक ॲसिड पण आहे आणि सॅलिसिलिक ॲसिड पण आहे, त्यामुळे तुमची स्किन टोटली लाइटनिंग इफेक्ट येतं, एक तुम्हाला ग्लो येतो, ओपन पोर्स तुमचे कंट्रोल होतात, जे ओपन असतील ते कंट्रोलमध्ये येतात, त्यामुळे स्किन पण अगदी तुमची छान टवटवीत दिसायला लागते। तो आता हे नाईट रूटीन कसं करायचं, सो याच्यामध्ये आहेत 4 स्टेप म्हणजे कुठले, तर पहिली आहे तुमची क्लिन्झिंग केल्यानंतर तुम्ही टोनिंग करू शकता। टोनिंग नाही केलं तर तुम्ही डायरेक्टली हे क्रीम वापरायचं। आता हे क्रीम कसं दिसतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। हे आतून अशी दिसते, ही ब्लू कलरची, ॲक्वा ब्लू कलरची अशी क्रीम येते। आता मी ही वापरायला सुरुवात केलेली आहे, 15 दिवस झालेत। सो मला त्याचा इफेक्ट जाणवतोय, माझी स्किन जरा स्किनचं टेक्स्चर बदललेलं आहे, थोडं सॉफ्टनेस आलेलं आहे, थोडं टाइटनिंग इफेक्ट आलेला आहे। सो म्हणूनच मी हे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हे वापरायला खूप सोपं आहे। अगदी थोडंसं क्रीम अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला। सुरुवातीला थोडं जास्त वापरावं लागेल, मे बी जसे तुमची स्किन असेल तसं ते रिएक्ट करेल। आणि हे फार लवकर ॲब्झॉर्ब होणारं क्रीम आहे तुमच्या स्किनमध्ये। सो हे वापरायचं ओपन पोर्स इथे आणि इथे बरोबर जेंटली त्याला मसाज करायचा, पूर्ण गळ्यापर्यंत मसाज करायचा याचा। आणि मसाज झाला की मग ह्याला मॉइश्चरायझर लावायचं। पहिलं क्लिन्झिंग करायचं, त्यानंतर टोनिंग करायचं, नंतर ट्रीटमेंट म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे ती यूज करायची आणि मग नंतर मॉइश्चरायझर लावायचं। डन। त्यानंतरच तुम्ही झोपायला जायचं। कितीही वेळ होऊ द्या तुमच्या आयुष्यात, सगळ्यात रात्री तुम्ही ही प्रोसेस करूनच झोपली पाहिजे। सो नाईट रूटीन तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करून म्हणजे कमेंट करा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।